Welcome to online Samskrut Shikshan. नमो नमः मित्राणि, स्वागतम् अत्र भवतां सर्वेषाम्। अहमस्मि आशीष रमेश सैत्वालः, महाराणा प्रताप विद्यालये संस्कृतशिक्षकरूपेण कार्यं करोमि। अद्यतनसत्रे सर्वेषां स्वागतम्। आज आपण बघणार आहोत तुमन् प्रत्ययः म्हणजेच हेत्वर्थ तुमंत अव्यय। या अव्ययाला सुरुवात करत असताना आपण काही इच्छार्थक हा जे अव्यय आहे मराठी भाषेमध्ये साठी याला म्हणतो आपण। इच्छते हे प्रयोगे तुमून प्रत्ययः। एका उदाहरणावरून आपण छोटं समजून घेऊ। सह पठनम इच्छति, तो वाचण्याची इच्छा करतो आहे। तुमून प्रत्ययामध्ये ते होईल सह पठितुम इच्छति। सह किम कर्तुम इच्छति? सह पठितुम इच्छति। त्याला कशाची इच्छा होत आहे? त्याला वाचण्याची इच्छा होतो आहे, वाचण्यासाठी तो इच्छा करतो आहे, असा अर्थ इथे आहे। सह गानम इच्छति म्हणजे सह गातुम इच्छति। इथे विभज्य प्रयोग दिलेला आहे। सह चलनम इच्छति, सह चलितुम इच्छति। सह अर्चनम इच्छति, सह अर्चितुम इच्छति। सह क्रीडनम इच्छति, सह क्रीडितुम इच्छति। खेळण्यासाठी त्याची इच्छा होते आहे। सह लेखनम इच्छति, तो लिहिण्याची इच्छा करतो आहे। सह लेखितुम इच्छति, लिहिण्यासाठी त्याची इच्छा होते आहे। सह हसनम इच्छति, तो हसण्याची इच्छा करतो आहे, तो हसण्यासाठी इच्छा करतो आहे। सह हसितुम इच्छति। सह धावनम इच्छति, सह धावितुम इच्छति। सह पानम इच्छति, सह पातुम इच्छति, नाम तो पिण्याची इच्छा करतो आहे। व शिकण्यासाठी, गातुम गाण्यासाठी, चलितुम चालण्यासाठी, अर्चितुम अर्चना करण्यासाठी, क्रीडितुम क्रीडा खेळण्यासाठी, लेखितुम लिहिण्यासाठी, हसितुम हसण्यासाठी, धावितुम धावण्यासाठी, पातुम पिण्यासाठी। दैनंदिन भाषेमध्ये आपण या तुमून प्रयोग जो आहे हा वारंवार करत असतो। तर तोच आपल्याला किम कर्तुम, सहा किम कर्तुम इच्छति, सहा पठितुम इच्छति, वाचण्यासाठी तो इच्छा करतो आहे। त्यातला पहिला इच्छ धातूसाठी किंवा इच्छा होण्यासाठी या प्रयोगाचा उपयोग इथे केला जातो। याला आपण हेत्वर्थक तुमंत अव्यय असं आपण याला म्हणत असतो। मित्रांनी, रम्य संस्कृत आपल्या क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये किम कर्तुम हा भाग इथे आपण पाहतो आहे। युवकः चित्रपटगृहं गच्छति, चित्रपटं पश्यति च। युवकाचा हेतू काय आहे? तर चित्रपट बघण्यासाठी जाण्याचा नाही आहे, तर चित्रपट बघण्यासाठी जाण्याचा आहे। तर पहिली क्रिया आपण जी त्वांत आणि लेबंतमध्ये पाहिली की पहिल्या क्रियेचं त्वांत आणि लेबंत होतं, परंतु किम कर्तुम यासाठी कर्त्याचा उद्देश काय आहे त्याचं तुमंत अव्यय आपल्याला करावा लागणार आहे। इथे बघा, युवकः चित्रपटगृहं गच्छति, चित्रपटं पश्यति च। युवकः किमर्थं चित्रपटगृहं गच्छति? युवकः चित्रपटं द्रष्टुं चित्रपटगृहं गच्छति। तत्र गमनस्य तस्य हेतुः किं? चित्रपटं द्रष्टुम्। अतः तत्र गत्वा सः किं कर्तुम् इच्छति तस्य तुमंत भवति। तेथे जाऊन तो काय करतो आहे, कशासाठी तेथे जातो आहे, त्या क्रियापदाचा तुमंत प्रयोग केला जातो किंवा हेत्वर्थक हेतू अर्थ हा त्याची क्रिया जी आहे ती कशासाठी करते आहे, ज्याच्यासाठी करते आहे ते तुमून प्रयोग आपल्याला इथे आहे। बघा, पुढच्या उदाहरण आपण बघू। बालकाः गृहम् आगच्छन् जलं च अपिबन्। इथे बघा,
लंगलकार घेतलेला आहे. बालकाः बहुवचनामध्ये प्रयोग घेतलेला आहे. बालकाः किमर्थं गृहम् आगच्छन्, हे सगळे मुलं कशासाठी घरी आलेले आहेत. त्यांनी दिलं आहे की बालकाः जलं पातुं गृहम् आगच्छन्, पाणी पिण्यासाठी ते घरी आलेले आहेत, है ना. घरी येऊन त्यांनी काय केलेलं आहे, कशासाठी, तर पाणी पिण्यासाठी, असा याचा अर्थ आहे. म्हणजे त्यांची पहिली क्रिया जी आहे ती एका हेतूने पुरस्कृत झालेली आहे, एका हेतूकडे ती चाललेली आहे. बालकाः किमर्थं गृहम् आगच्छन्, बालकाः जलं पातुं गृहम् आगच्छन्. छात्रौ पुस्तकालयम् अगच्छताम्. किमर्थम् आगच्छताम्, छात्रौ पठितुं पुस्तकालयम् अगच्छताम्. मेघा फेनकं स्वीकरोति. किमर्थं मेघा फेनकं स्वीकरोति, मेघा वस्त्राणि प्रक्षालयितुं फेनकं स्वीकरोति. कशासाठी ती क्रिया करते आहे, त्याच्या मागचा हेतू काय आहे, तो कशासाठी, हा जो साठी प्रत्यय आहे मराठी भाषेतला, तेच आपला हेत्वर्थक तुमंत अव्यय आहे. द्रष्टुम, पातुम, पठितुम, प्रक्षालयितुम, प्रक्षालयितुम म्हणजे धुण्यासाठी, इत्येतानि हेत्वर्थक तुमंत अव्ययानि सन्ति. शुनकाः खादितुम् इच्छन्ति. इच्छ धातू आपण पहिलेच एक स्लाईड पाहिली, त्यामध्ये इच्छते हे तुमन प्रयोगः, इच्छा करण्यासाठी तुमन प्रयोग वापरला जातो. भारवाहकः भारम ओढुम् इच्छति नाम शक्नोति. शक धातू जो आहे, शकणे, काय करू शकतो, तर भारवाहक भार वाहू शकतो. जनाः भोजनं कर्तुम् आरभन्त. कशासाठी आरंभ केला, तर भोजन करण्यासाठी त्यांनी आरंभ केला. अहम वक्तुम इच्छम, है ना, बोलण्यासाठी माझी इच्छा आहे. ताः नार्यः रुचिरं पक्तुं शक्नुवन्ति. त्या नारी ज्या आहेत त्या अतिशय चविष्ट भोजन करू शकतात. या अर्थी या दोन प्रत्ययाचा प्रयोग इथे आलेला आहे. पुढच्या स्लाइड्समध्ये आपण या इच्छा करणे, शकणे, आरंभ करणे या सगळ्यांचा प्रयोग आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. बघा तर मित्रांनो, या तुमन प्रयोग जे आहेत याच्यामध्ये विशेष करून दाखवलेले आहेत. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या या पुस्तकामध्ये अतिशय लहान लहान स्टेप घेऊन सुंदर असं विवेचन यात दिलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी एकदा हे पाहिलं पाहिजे. वत्सः क्षीरं पातुम् इच्छति. वत्सः किं कर्तुम् इच्छति, क्षीरं पातुम् इच्छति. चोरः धावितुम् इच्छति. गोपालकः दुग्धं दातुम् इच्छति. छात्रः पठितुं विद्यालयं गच्छति. इथे प्रश्नसुद्धा निर्माण होऊ शकतो. छात्रः किमर्थं विद्यालयं गच्छति, छात्रः पठितुं विद्यालयं गच्छति. अहं नर्तितुं शक्नोमि. अहं किं कर्तुं शक्नोमि, अहं नर्तितुं शक्नोमि. अहम् एतानि खादितुं शक्नोमि. अहं किं किं कर्तुं शक्नोमि, अहं पठितुं शक्नोमि. अहं लेखितुं शक्नोमि. अहं व्यायामं कर्तुं शक्नोमि. अहं पुस्तकं पठितुं शक्नोमि. अहं नर्तितुं शक्नोमि. अशा प्रकारे शकधातूला सुद्धा तुमन प्रत्यय वापरला जातो. इच्छते हे प्रयोगे तुमन आपण पहिल्या स्लाईडमध्ये हे पाहिलेलं आहे. पठितुं, गातुं, लेखितुं, कथयितुं, गन्तुं, पातुं, है ना, खादितुं, दातुं, हसितुं, चलितुं, क्रीडितुं, धावितुं, कर्तुं, द्रष्टुं, अर्चितुं. पठितुं वाचण्यासाठी, गातुं गाण्यासाठी, लेखितुं लिहिण्यासाठी, कथयितुं सांगण्यासाठी, गंतुं जाण्यासाठी. अशा प्रकारे याचे अर्थ आहेत. हे एकदा आपण जर का डिटेल्स आपल्या वहीत लिहून घेतलं तर आपल्याला याचा सराव करायला खूप चांगलं होईल. पुढच्या अभ्यासक्रमामध्ये आपण इथे त्याचा विशिष्ट प्रयोग क्रियेमध्ये त्या तुमन प्रत्ययाचा प्रयोग बघा. वयम इच्छामः, नृत धातू वापरला आहे. किं कर्तुम् इच्छामः वयम, वयम नर्तितुम् इच्छामः. सः किं कर्तुम् इच्छति, सः खाद् धातु खादितुम् इच्छति. ते गृहम् इच्छन्ति. किं कर्तुम् इच्छन्ति, ते गृहं गन्तुम् इच्छन्ति. यूयं किम्
इच्छतः किं कर्तुम् इच्छतः वयं यूयं किं कर्तुम् इच्छतः धातु रमा प्राङ्गणे किं कर्तुम् इच्छति रमा प्राङ्गणे क्रीडितुम् इच्छति देवेशः चलचित्रं द्रष्टुम् इच्छति सः आसने उपवेष्टुम् इच्छति. अशा प्रकारे या तुमुन प्रत्ययाचा प्रयोग इथे आपल्याला केलेला आढळेल. तुमुन म्हणजे साठी मराठी भाषेमध्ये क्लिअर करून घ्यायचं. आता नंतर तुमच्या लक्षात आलं असेल की अहम पठितुम विद्यालयम गच्छामी, माझा विद्यालयात जाऊन काय करण्याचा हेतू आहे, त्यासाठी मी विद्यालयात जातो आहे, म्हणून अहम पठितुम विद्यालयम गच्छामी. शयनार्थम अहम किं कर्तुं गच्छति शयनं कर्तुं गच्छति शयनार्थं गच्छति. अशा प्रकारे या तुमुन प्रत्ययाचा जो आपल्या रम्य संस्कृतामध्ये इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये किम कर्तून पान नंबर 9 आणि पान नंबर 10 या दोन्ही पानांवर दिलेला आहे. संभाषणपत्रम याच्यामध्ये जे आहेत, या संभाषणपत्रामध्ये आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये हे वाक्य जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती वाक्य आपल्याला तुमच्या वहीत लिहून घ्या आणि ही वाक्य डिटेल्सपैकी तुम्ही सोडवा, म्हणजे तुमचा भरपूर सराव या वाक्याच्या माध्यमातून होईल. तसंच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये संभाषणपत्रम इथे आलेला आहे. हेत्वर्थकम योजयित्वा संवादम पूरयेत, हा संवाद आपल्याला लिहायचा आहे अभ्यासामध्ये. चतुर्थम पदम लिखत, चौथं पद इथे हे लिहा म्हणून हे दिलेलं आहे. त्यात त्वांत तुमंत ह्या सगळ्याचा समावेश आहे. त्यानंतर धातोः हेत्वर्थकम अव्ययम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत, हा जो भाग आहे हा पण इथे आपल्याला आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आत्तापर्यंत तुम्ही जर का हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुमचे कामाचे व्हिडिओज तुम्हाला प्रत्यक्ष मिळतील. धन्यवाद.